नमस्कार, जय हिंद भावांनो. महाराष्ट्रातील सर्व यारोची आर्मीची भरती निघाली आहे मित्रांनो आणि सर्वच महाराष्ट्रातील सर्वच यारोचं जे मित्रांनो नोटिफिकेशन आलं आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचं सुद्धा मित्रांनो नोटिफिकेशन आलं आहे. यारो नागपूरचं सुद्धा मित्रांनो नोटिफिकेशन आलं आहे. यारो पुणे आर्मी भरतीचं सुद्धा नोटिफिकेशन आलं आहे. यारो मुंबईचं सुद्धा आर्मी भरतीचं नोटिफिकेशन आलं आहे आणि यारो कोल्हापूरचं सुद्धा आर्मीचं भरतीचं जे मित्रांनो नोटिफिकेशन आलं आहे. तर मी तुम्हाला याआधीच सांगितलं 13 फेब्रुवारी पासून आर्मी भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे महाराष्ट्रातील सर्वच यारोचे. तर पहा मित्रांनो 13 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 22 मार्च 2024 आहे. तर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात. तर यामध्ये मित्रांनो जीडीचा पद असणार आणि काय काय मित्रांनो यावर्षी मित्रांनो चेंजेस करण्यात आले आहे. काय काय मित्रांनो वयोमर्यादा काय यावर्षी ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची वगैरे किती लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यास काय काय असणार आहे, काय काय मित्रांनो चेंजेस करण्यात आले आहे भरतीमध्ये, हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहा जे मित्रांनो महाराष्ट्रातील जे आपले यारो होते, तर पहा यारो पुणे आणि यामध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे या ठिकाणी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे यारो पुणेमध्ये. त्यानंतर जे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आहे या ठिकाणी जे मित्रांनो संभाजीनगर, त्याचबरोबर बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यातल्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा या जिल्ह्यातील मुलांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर यारो नागपूरला मित्रांनो नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्याच्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर यारो मुंबईमध्ये मुंबई उपनगर, त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्याच्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो आर्मीची भरती निघाली आहे मित्रांनो सर्वच यारोकरिता. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 22 मार्च 2024 आहे. तर यावर्षी मित्रांनो भरती प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, काय काय मित्रांनो प्रोसेस असणार आहे आणि आपण कायच्यात फॉर्म भरला पाहिजे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आर्मी भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे. शेवटची तारीख मित्रांनो 22 मार्च 2024 आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो आपण शिक्षणाचा जर विचार केला तर पहा तुम्ही जर मित्रांनो 8वी पास असाल तर तुम्हाला ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरता येते. त्याचबरोबर जे जीडीचं पद आहे तर जीडी पदामध्ये तुम्हाला मित्रांनो 10वी पासवर फॉर्म भरता येते. त्याचबरोबर टेक्निकलचं जे पद आहे टेक्निकल पदासाठी मित्रांनो तुम्ही 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि 12वीमध्ये तुम्हाला मित्रांनो फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री आणि इंग्रजी हे विषय असले पाहिजे. प्रत्येक याच्यात मित्रांनो तुम्हाला जे 50 मार्क असले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40 मार्क असले पाहिजे, तेव्हा तुम्हाला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि क्लार्कसाठी मित्रांनो 10वी 12वी तुम्ही सायन्स पाहिजे आणि 12वीमध्ये 50% वरती असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला क्लार्कमध्ये फॉर्म भरता येणार आहे. एवढं या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता लागते. ठीक आहे. ते आर्मी भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर पहा आर्मी भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो जीडीचं जे पद आहे जीडीसाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 आहे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे ट्रेड्समॅनसाठी जे मित्रांनो वयोमर्यादा 17.5 ते 21 ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर क्लार्कचं जे पद आहे क्लार्कसाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 आहे. त्याचबरोबर टेक्निकलचं जे पद आहे टेक्निकलसाठी सुद्धा वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्ष एवढी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर पहा सर्वच कॅटेगरीसाठी मित्रांनो SC, ST, OBC, WS कोणत्या कॅटेगरीचे असाल तर तुम्ही 250 रुपये फी या भरतीमध्ये अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर यावर्षी जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो या आर्मी भरतीमध्ये तुमचा पेपर होणार आहे आणि पेपर जो आहे मित्रांनो हा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा जे जीडीचं पद आहे त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा जे जीडी आणि ट्रेड्समॅन या भरतीचा लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा 50 मार्काचा पेपर असणार आहे जीडी आणि ट्रेड्समॅनसाठी, ज्यामध्ये जीकेचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर रिझनिंगचे 5 प्रश्न. टोटल मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे आणि यामध्ये मित्रांनो 60 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर जे टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलसाठी जे मित्रांनो लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 15 प्रश्न
परीक्षेला विचारले जाणार आहे, मॅथ्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे क्लर्कचं जे पद आहे, क्लर्कसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी जीकेचे 5 प्रश्न, त्याचबरोबर सायन्सचे 5 प्रश्न, कॅम्प्युटरचे 5 प्रश्न, मॅथचे 10 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न। तर हा मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे। तर आतापासून चांगले चांगले पुस्तक घ्या, ज्याचा मित्रांनो तुम्ही अभ्यास करत आहे, ज्याची तयारी करत आहे त्याचे पुस्तक घ्या। तुम्ही जर जीडीचा अभ्यास करत असाल तर जीडीचंच पुस्तक घ्या, अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं रामसिंग यादवचं। तुम्ही जर क्लार्कची जर तयारी करत असाल तर क्लार्कचंच घ्या, ठीक आहे। तुम्ही जर ट्रेड्समॅनची जर तयारी करत असाल तर ट्रेड्समॅनचंच घ्या, टेक्निकलची जर तुम्ही तयारी करत असाल तर टेक्निकलचंच तुम्ही पुस्तक घ्या, ठीक आहे। तर ज्या पोस्टमध्ये तुम्हाला लागायचं तेच पुस्तक घ्या मित्रांनो तुम्ही, ठीक आहे, लेखी परीक्षेसाठी। आणि आतापासून पुस्तक घ्या आणि आतापासून अभ्यासाला लागा, कारण की एप्रिल महिन्यामध्ये पेपर आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा। सर्वच यारोचा, यारो नागपूर, यारो मुंबई, यारो छत्रपती संभाजी महाराज, यारो पुणे, यारो कोल्हापूर, हे सर्व यारोचा, ठीक आहे। तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 22 मार्च 2024 आहे। त्याचबरोबर सर्वात आधी तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे मार्चमध्ये, त्यानंतर दुसरा जो तुमचा टप्पा असणार आहे ते असणार आहे तुमचा ग्राउंड। तर आर्मी भरतीमध्ये पहा मित्रांनो 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी एक्सिलेंटमध्ये जर तुम्ही रनिंग काढली तर तुम्हाला 60 गुण भेटणार आहे, सेकंड ग्रुपमध्ये जर रनिंग काढली तर 48 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 10 पुलअप्स आहे आणि 10 पुलअप्स जर काढले तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 40 गुण भेटणार आहे, ठीक आहे। तर 40 गुण पुलअपचे, त्याचबरोबर रनिंगचे 60 गुण, तर टोटल 100 मार्काचा तुमचा ग्राउंड होणार आहे आर्मी भरतीचं, ठीक आहे। तर आर्मी भरतीसाठी जो टायमिंग भेटणार आहे 1600 मीटर रनिंगसाठी, तुम्ही जर एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर टायमिंग भेटणार आहे। आणि तुम्ही जर सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग भेटणार आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स आहे, त्याचबरोबर तुम्हाला झिगझॅग सुद्धा मारावे लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला जे मित्रांनो या ठिकाणी लॉंग जंप सुद्धा मारावे लागणार आहे। तर लॉंग जंप आणि झिगझॅगला जे मित्रांनो मार्क नसते, एक लक्षात ठेवा, ते जर तुम्ही ते फेल झाले तरी मित्रांनो तुम्हाला दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जातो, ठीक आहे। त्यानंतर उंचीचा जर आपण विचार केला तर जे जीडीचं पद आहे, जीडीसाठी उंची मित्रांनो 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्यानंतर ट्रेड्समॅनचं पद आहे, ट्रेड्समॅनसाठी उंची मित्रांनो 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलसाठी मित्रांनो उंची 167 सेंटीमीटर लागते, ठीक आहे। त्याचबरोबर जे क्लार्कचं जे पद आहे, क्लार्कसाठी उंची मित्रांनो 162 सेंटीमीटर लागते, तर एवढी उंची लागते या भरतीमध्ये, ठीक आहे। तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आता मित्रांनो फॉर्म कायच्यात भरायचा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना मालूम नसते की फॉर्म कायच्यात भरायचा, कारण की भरपूर मुले असे नवीन आहे की त्यांना माहीत नाही की आपण फॉर्म कायच्यात भरला पाहिजे। आर्मीची भरती आता निघाली मित्रांनो सर्व एरिओची, तर यामध्ये जीडीचं सुद्धा पद आहे, ट्रेड्समॅनचं सुद्धा पद आहे, टेक्निकलचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर क्लार्कचं सुद्धा पद आहे। तर पहा मित्रांनो सर्वात सोपा जो पेपर असतो हा जीडीचाच असतो, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जीडीमध्ये मित्रांनो सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं काय सांगत आहे, मागच्या वर्षी मित्रांनो आर्मीची भरती निघाली होती 2023ला, तर त्या ठिकाणी मित्रांनो रनिंगमध्ये मुलांना त्या ठिकाणी 50-50, 70-70 मुलं घेतले होते। 100 मुलं रनिंगसाठी थोडं त्यांनी 100 पैकी मित्रांनो 50-50, 70-70 मुलं घेतले, यारो पुणे, यारो मुंबई या ठिकाणी, ठीक आहे। तर जीडीचे जास्त मुलं घेते, जीडीच्या जास्त जागा राहते आणि जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मित्रांनो जीडीमध्ये। आणि भरती मित्रांनो भरतीमध्ये एवढी ढील दिली आहे मित्रांनो, एवढी म्हणजे हे कॉम्पिटिशन कमी झाले आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। जेव्हा मित्रांनो ग्राउंड असते तर खूप म्हणजे कॉम्पिटिशन जास्त नसते, कारण की एका दिवशी 1000 मुलं त्या ठिकाणी येते, एका बॅचला मित्रांनो 100 मुले धावण्यासाठी ते सोडते आणि 100 पैकी 50-50, 70-70 मुले मित्रांनो जीडीमध्ये घेते, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, जास्त मित्रांनो अभ्यास करा तुम्ही, कारण की सर्वात आधी पेपर आहे, ठीक आहे। एक वेळा पेपर निघाला तर ग्राउंड सुद्धा तुम्ही काढताच, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। तर चांगली भरती निघाली मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच यारोसाठी, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रातील सर्व यारो भरतीच्या रिलेटेड जास्त मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। यारो नागपूर, यारो छत्रपती संभाजीनगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या सर्व यारो भरतीबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्या डिटेल्स थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।